slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल दी आरुज गुरुमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज मी उभा आहे नाशिक CBS महाराष्ट्र येथे. तुम्ही पाहू शकता नाशिक बस स्टँड आणि आपल्या समोर आहे KSRTC कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची वोल्वो B11R ऐरावता बस. 14.5 मीटर लांबीची ही बस आहे. 14.5 मीटर का एक्स्ट्रा खिडकी मिळते. तुम्ही बघा, ही जर खिडकी नसेल तर 13.7 मीटर ही खिडकी असेल तर 14.5 मीटर अशी लांबी होते या गाडीची. आणि आज आपण प्रवास करणार आहोत नाशिकहून बेळगावला. K22 गाडीचं पासिंग आहे. तुम्ही पाहू शकता बेळगाव RTO आहे. 9400 वोल्वो मल्टी एक्सेल आय शिफ्ट गाडी आहे. नॉर्थ वेस्ट कर्नाटका रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन याच्या अंडर ही गाडी ऑपरेट केली जाते. बेळगाव डेपोची ही गाडी आहे. आणि आपला मार्ग राहणार आहे नाशिक संगमनेर बायपास, पुणे स्वारगेट, कोल्हापूर बायपास आणि थेट बेळगाव. मागे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा वगैरे दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता पाहूया ही गाडी आतून कशी आहे, कारण की खूपच लक्झरियस आणि अशा कुशनींच्या इतक्या भारी सीट्स असतात ना KSRTCने. माझा हा पहिला प्रवास आहे, तर बघू किती टापटीप आणि उत्कृष्ट सेवा आहे KSRTCची. तर मित्रांनो, आत प्रवेश करताच हिरवे मॅटिंग्स तुम्हाला खाली भेटून जातात. ड्रायव्हरच्या सीट खाली फायर एक्सटिंग्विशर आहे. आय शिफ्ट बस आहे, ऑटोमॅटिक बस आहे. 5,15,000 किलोमीटर या बसचं रनिंग झालं आहे शेवटच्या 4 वर्षामध्ये. 4 वर्ष जुनी ही गाडी आहे. आरसा वगैरे मिळून जातो. को ड्रायव्हरसाठी AC वेंट आहे, रीडिंग लॅम्प आहेत आणि गाडीची सर्व माहिती इथे दिलेली आहे. ही गाडी फिक्स रूटवर आहे हे तुम्हाला कळून जातं यामधून. हे खूपच चांगली गोष्ट आहे, म्हणजे ऑल डिटेल्स क्लिअर आहेत इथे. आणि अशी काही केबिन आहे या बसची. आणि याच्यामध्ये आधीपासूनच फायर डिटेक्शन सिस्टीम येते. आत्ता कुठे 9600ला वगैरे फायर डिटेक्शन सिस्टीम येते. आणि या बसमध्ये तुम्हाला 2x2चं कॉन्फिगरेशन मिळून जातं. तुम्ही पाहू शकता या सीट्सचं कुशनिंग वगैरे खूपच भारी आहे. काफ सपोर्टही मिळून जातो. इथे USB चार्जिंग पोर्ट्स दिलेले आहेत. आणि AC वेंट्स जे आहेत ते जरा असे हटके आहेत, म्हणजे नॉर्मल वोल्वो बसेसमध्ये नसतात. स्केनियाचे वगैरे असे AC वेंट्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा काफ सपोर्ट आहे. काफ सपोर्ट असला की बसला सेमी स्लीपर म्हटलं जातं. आणि फक्त पुशबॅक सीट्स असल्या की ती सीटरच असते. एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. LED स्क्रीन वगैरे लावलेलं आहे, पण TV वगैरे काय लावत असतील असं वाटत नाही मला. इथे सीट नंबर्स वगैरे मेन्शन्ड आहेत. आणि आता आपण प्रवासाला चालू करूया. 6 वाजता इथून गाडी काढणार आहेत. 6 वाजून 4 मिनटं झालेली आहेत आणि आपली बस रिव्हर्समध्ये येत आहे आणि नाशिकवरनं आपलं प्रस्थान होतं आहे. आता आपण जाणार नाशिक संगमनेर, नाशिक फाटा. तिथून आपण दापोडीच्या मार्गे जुना पुणा बॉम्बे हायवे पकडून आपण थेट वाकडेवाडी बसस्टँडकडून स्वारगेटला जाणार आणि तिथून पुढे कात्रजचा घाट घेऊन कोल्हापूर मार्गे गाडी बेळगावला जाणार आहे. सर गाडी कुठली बसस्टँड? सर ओके सर बता. ಹಲೋ ಹೇಳ್ರಿ ಕೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ? ಹಲೋ ಹಾಂ ಹೇಳ್ರಿ ಕೇಳ್ತೈತೆ ಹೇಳ್ರಿ ಯಾರು ಹಾಂ
ಉಮೇಶ್ವರಪ್ಪ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಏನ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಏನೋ ಮಾಡಿಲ್ಲವ ಆ ರಜೆ ಮಾಡಿದ್ದ ಆಸ್ತಿ ಅದ ಉಳಿಸ್ಕೊಂಬಂದ ಅಷ್ಟೇ ಅವ್ರ ಅಪ್ಪ ಮಾಡಿದ ಆಸ್ತಿ ಆಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ದ ಉಳಿಸಿದ್ ಬಂದ ಅರಿಗೆ ವರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ದ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ದುಡ್ಡು ಬಂತು ಕೋಟಿ ಗಂಟೆ ದುಡ್ಡು ಬಂತು ಹೊಡಿ ಇಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಕೋಟಿ ಗಂಟೆ ದುಡ್ಡು ಬಂತು ಸಾಕ್ಬೋದು ಎಷ್ಟೇ ಆಯ್ತು ಸಾಕ್ಬೋದು ಪೇಮೆಂಟ್ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಪೇಮೆಂಟ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆಯಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಜಾಸ್ತಿ ಅಲ್ಲ ಸರ್ ನೀವು ಹಿಂಗೆ ಯಾಕೆ ಬರ್ತೀರಾ ಹಿಂಗೆ ರೆಡಿ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಬಂದರೆ ಇದು ಶಾರ್ಟ್ಕಟ್ ಆಗುತ್ತೆ ಶಾರ್ಟ್ಕಟ್ ಆಗುತ್ತೆ ನಿಮಗೆ ಈ ರೋಡು ಇದು ಈ ರೋಡ್ ಈಗ ಬರ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಶಿರ್ಡಿ ಹೋಗ್ತಾ ಇದು ಈ ರೋಡ್ ಶಾರ್ಟ್ಕಟ್ ಆಗುತ್ತೆ ನಿಮಗೆ ಅದು ಕೂತ್ಕೊಳ್ರಿ ಸರ್ ಒಂದು ಕಡೆ ಕೂತ್ಕೊಳ್ರಿ ಅದು ಅಡ್ಡಾಡ್ಬೇಡ್ರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಬರೋ ತೊಂದರೆ ಆಗತ್ತೆ ಇಲ್ಲ ಹೋಗಿ ನೋಡಿ ಈ ಸಮಸ್ಯೆ ಆಗತ್ತಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ ಸೀಟ್ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ तर मित्रांनो आता 8:30 वाजलेले आहेत बरोबर आणि आपण बोटा म्हणून गाव आहे संगमनेरच्या साधारण 35 ते 38 किलोमीटर लांब असेल तिथून संगमनेरपासून आणि आपण डिनर स्टॉप म्हणजेच जेवणाचा थांबा घेतलेला आहे साधारण 30 ते 40 मिनटं इथे गाडी थांबेल असा अंदाज आहे आणि इतर MSRTCच्या गाड्या पण इथेच थांबतात पण हे हॉटेल असं डिसेंट असं वाटतं आहे आता पाहू आपण रेट्स वगैरे कसे आहेत आणि खाण्याची क्वालिटी वगैरे कशी असेल ते तर क्लीन आणि हायजेनिक नीट नेटकं असं हे हॉटेल आहे रेट्स वगैरे जरी तुम्ही पाहिले आता तुम्हाला दाखवतो मेनू कार्डवर ते देखील रिजनेबल रेट्स आहेत काही एवढं महाग असं हॉटेल नाही आहे पण चायनीज वगैरे काही पटकन इथे मिळत नाही असं मला वेटरकडून कळालेलं आहे आणि ही आपली ऐरावता बस उभी आहे
तर मित्रांनो, आता आपण स्वारगेटच्या दिशेने चाललेलो आहोत. आपण आता डावीकडे टर्न घेणार आहोत आणि डावीकडून आपण संचेतीचा ब्रिज उतरू. तिथून COEP कॉलेजकडे जाऊन तिथून डावीकडे आपण वळलो की शनिवार वाड्याकडून थेट आपण दगडूशेठ हलवाईकडून आपण थेट स्वारगेटला निघणार आहोत. हार्डकोर सिटीमधून म्हणजे एकदम हार्ट ऑफ द सिटीमधून आता बस पास होत आहे, कारण की रात्रीची ट्रॅफिक नसते. म्हणून आपण वाकडेवाडी शिवाजीनगरपासून ते स्वारगेटपर्यंतचं अंतर 15 ते 17 मिनटात कवर केलेलं आहे, तेही एका मोठ्या बसने 14 मीटर 14.5 मीटरच्या बसने. ಹಂಗೆ ಮುಂದೆ ಬಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಿಗ್ನಲ್ ಗೊತ್ತಲ್ಲ ಫ್ಲೈಓವರ್ ಕೆಳಗೆ ಯಾರು ಫೋನ್ ಹಚ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಬರಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾರು ಫೋನ್ ಹಚ್ತಾರೆ ಹೊರಗಡೆ ಬರಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾಕೆ ಒಳಗಡೆ ಜಾಮ್ ಆಗಿದೆ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ನಾವು तर मित्रांनो, 11:47 झालेली आहेत आणि आपण स्वारगेट बस स्थानक पुणे येथे पोहोचलेलो आहोत. ही आपली ऐरावता बस आहे आणि उजवीकडे तुम्ही पाहत असाल तर ती पिंपरी ते हुबळी या मार्गाची ऐरावता बस आहे, जी वल्लभनगर बस स्टँडच्या इथे पार्क असते. आणि आपली बस स्वारगेटचा फ्लायओव्हर आहे तिथेच पार्क केली आहे, कारण की स्वारगेटमध्ये भयंकर अशी गर्दी आहे. म्हणून ती ऐरावत बस देखील आणि आपली देखील आतमध्ये घालण्याची भानगडीतच हे ड्रायव्हर अजिबात पडलेले नाही आहेत. पण हे अशी रस्त्यातच गाडी उभी केली आहे यांनी. आणि NWKSRTC म्हणजेच कर्नाटकाच्या गाड्या येऊन आपल्या इथे बिझनेस करतायत आणि आता हे फुल सीट भरणार आहेत. नाशिकवरनं गाडी फुल भरून आली नव्हती, पण इथून फुल भरून बेळगावला जाणार आहे. आणि आता हे जवळजवळ इथे 15-20 मिनटे थांबतील. आणि आता एक माणूस मागून ओरडत आला की गाडी आपण मध्येच थांबवली आहे, म्हणजे ट्रॅफिक वगैरे मागे ब्लॉक झालं होतं, म्हणून हा समोरचा माणूस खूपच ओरडतोय. कदाचित काहीतरी प्रॉब्लेम होईल असं वाटतं, पण होऊ नये अशीच अपेक्षा. हे ड्रायव्हर्स वगैरे लगेच खूप घाबरून जातात, कारण की एकतर परराज्यात हे आहेत आणि भाषेचा एकतर प्रॉब्लेम, यांना मराठी येत नाही. तो बघा, अजून तो माणूस चिडून आहे आणि आपल्या ड्रायव्हर दादांना म्हणतोय की गाडी बाजूला घे, नाही तर दगड मारीन गाडीवर. असे काही इन्सिडेंट्स होत असतात. आणि बघा, तो अजून इकडे येतोय, आलेला आहे तो. आता परत काहीतरी तंबी देणार असं दिसतंय. हे पहा, गाडी पुढे घे असं म्हणतायत ते. अशा काही सिच्युएशन्स येत असतात, ड्रायव्हर्सना ते फेस करावं लागतं. आणि हे पण हट्टी आहेत, बुकिंगच्या सीटा म्हणत इथेच थांबवली. तर एकदा का आपण एक 15-17 मिनटं घालवून इथून 12:05 स्वारगेटवरनं निघालेलो आहे ते एकदाचं सुरक्षितपणे.
तर मित्रांनो, हे KSRTCचे ड्रायव्हर्स आहेत, यांना मायलेज बसने दिले की इन्सेंटिव्ह मिळतात. म्हणून आता तुम्ही RPM पाहिलं बसचं तर 1000, 1100, 1150 याच दरम्यान आहे. 75च्या स्पीडनं ही बस चाललेली आहे. कमीत कमी ॲक्सिलरेशन, कमीत कमी ब्रेकिंग, असं करून साधारण 3पर्यंतचं मायलेज हे या बिलियनारमध्ये आणत असतील असा अंदाज आहे. कारण की यांना त्याच्यावर इन्सेंटिव्ह मिळतात. म्हणून हाले डुले महात्मा फुले करत निवांत यांचा प्रवास चाललेला असतो. आणि टायमिंगही त्यांनी तशाच दिलेत. आता 3:45चं कोल्हापूरचं टाईम दिलेलं आहे. आता पाहू किती वाजता पोहोचते नक्की बस. तर मित्रांनो, हीच मजा आहे जर्नीजमध्ये. SRSच्या 2 मल्टी एक्सेल बसेस आपल्याला सप करत ओव्हरटेक करून गेलेल्या आहेत. पुढे आहे SRS KNA मल्टी एक्सेल आणि B9R मल्टी एक्सेल बस. 100ने मारतायत ते खूप जोरात. आणि कारण की त्यांना बेंगलोरपर्यंत जायचं आहे, या गाडीला बेळगावपर्यंतच जायचं आहे. आणि ही आपली बस 80 लॉक आहे, शिस्तीतरित्या चाललेली आहे. आणि जवळजवळ 4:11 झालेली आहेत आणि आपण आता कोल्हापूरला पोचतच आहोत. साधारण 25 मिनटं, अर्धा तास लेट आहे बस. सांगली फाट्याला आपण आलेलो आहोत. डावीकडून सांगलीचा रोड येतो. म्हणजे सांगलीकडून कोल्हापूरला जाताना त्या रोडवरनं यावं लागतं. पुढे NW KSRTCची बस आहे आणि ती पण बघा कशी 70-75 70-75 कदाचित आयचरची बस असेल ती. ते पण निवांत चाललेले आहेत. आणि अशा रीतीने एकदाचं का आपण कोल्हापूरमध्ये पोचलेलो आहोत. तावडे हॉटेलचं ब्रिज, डावीकडे पार्किंग आहे. 4 वाजून साधारण 4:20 वगैरे झालेत कदाचित. इथे नाकोडा बस आलेली आहे. कदाचित ती पुणे हुबळी किंवा पुणे बेळगाम या मार्गाची असणार आहे. तुम्ही आता घड्याळात पाहू शकत असाल 4:14 झालेली आहेत. KSRTCने प्रवास माझा उत्कृष्ट राहिला. बस इंथुझियास्ट असाल तर मजा येत नाही, कारण की खूपच हळूवाररित्या गाडी चालवतात हे. पण अजिबात तुम्हाला एक जर्कही बसणार नाही, म्हणजे जोरात ब्रेकिंग करणार नाहीत किंवा असं काही कंप्लेंटचे विषय देणार नाहीत. ड्रायव्हर्स खूप कोऑपरेटिव्ह असतात. आणि आता ही बस बेळगावला 6:15च्या दरम्यान पोचेल असा अंदाज आहे. आणि हा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल, असे अनेक प्रवास तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल दी आरुज गुरुला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.